नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, इथे आज आपण दुधी भोपळा वापरून मस्त असे खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालीपीठं बनवणार आहोत। तर थालीपीठे बनवण्यासाठी इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे। हा दुधी भोपळा कोवळा आहे, त्यामुळे मी याच्यावरतील साल काढलेलं नाही। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती आहे ते साल काढू शकता। आणि त्यानंतर हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे। खिसणीवरती असा आपल्याला भोपळा खिसून घ्यायचा आहे। जर तुम्हाला खिसायचा नसेल तर तुम्ही याला बारीक बारीक फोडी करून मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता। इथे बघा, अशा प्रकारे मी इथे सर्व भोपळा खिसून घेतलेला आहे। आता याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचाभर जिरं आणि कोथिंबीर घातलेली आहे। आणि हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, एक छोटी वाटी गव्हाचं पीठ, एक छोटीशी वाटी तांदळाचं पीठ आणि एक छोटी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये जो आपण खिसून घेतलेला भोपळा आहे तो घालायचा। आता जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर थोडेसे मसाले घालून घेऊ। 1 चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर धना-जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं। आणि 1 मोठा चमचा भरून इथे तीळ घातलेला आहे। थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची आणि हे पीठ आपल्याला पहिल्यांदा बिना पाणी घालताच मळून घ्यायचं आहे, कारण इथे दुधी भोपळ्याला पाणी सुटलेलं होतं ना, त्यामुळे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। समजा जर जास्त पीठ असेल तर थोडंसं वरतून पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं। इथे मला वरतून पाणी घालायची गरज लागली नाही, ह्यामध्येच मी हे पीठ असं मळून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पीठ असं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। आता 10 मिनिटांनंतर आपण याचे थालीपीठं बनवायला घेऊ। इथे पोळपाटावरती एक आपल्याला सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो पहिल्यांदा कपडा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आणि त्या पिठामधील एक गोळा घ्यायचा आपल्याला, छोटा मोठा जसा हवा असेल तसा गोळा घ्यायचा आणि असं हाताने आपल्याला हा पसरवून घ्यायचा आहे। हाताला तेल किंवा पाणी लावायचं आणि हे पीठ आपल्याला असं चौबाजूने असं दाबत दाबत पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, सहज असं हे पीठ पसरलं जातं। तुम्ही पाणीही लावू शकता किंवा तेलही लावू शकता। हाताला लावून घ्यायचं आणि पूर्ण असं थालीपीठ तयार करून घ्यायचं। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। आता हे आपण तव्यावरती भाजून घेऊ। इथे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला तेल सोडून घ्यायचं आणि तो कपडा असाच आपल्याला अलगद उचलून तव्यावरती ठेवायचा आहे। अजिबात चिटकत नाही, काही नाही, काही घाबरायचं नाही। असं थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आणि त्यानंतर असं आपल्याला थालीपीठावरती जशी बोटं उठवतात तसे आपल्याला असे बोटं उठवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। तेल सोडून याला झाकण लावून आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं हे वाफ देऊन घ्यायचं आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला पलटी करून सुद्धा भाजू शकता, कारण आता आपण झाकण लावलेलं होतं त्यामुळे याला पलटी करायची काही गरज नाही। पूर्ण आपलं थालीपीठ शिजलेलं आहे वरतून। हे बघा, मस्त असं खुसखुशीत आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। आता मी असे सर्व थालीपीठं करून घेते। हे बघा, मस्त अशी आपली थालीपीठं तयार झाली आहेत आणि ही थालीपीठं दह्याबरोबर एकदम मस्त लागतात। तर तुम्ही एकदा ही थालीपीठं नक्की ट्राय करून बघा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।